Hello students, today we are going to learn the human respiratory system. This is the diagram of human respiratory system. In the human respiratory system there is a consist of two parts, upper respiratory system and lower respiratory system. In the upper respiratory system there is a consist of external layers, nasal cavity, internal layers, nasopharynx, nose and throats. Nostril is the one of the two openings. This is called as the also external layers or nostril. Again another one is the nasal cavity present in between the external layers and internal layers. This is called as the nasal cavity. Then internal layers is the present in the pharynx. It is opening of the nares. Another one is the nasopharynx. When the nasopharynx is present in the pharynx, and this is the openings of the internal nares. Nose and another one is the थ्रोटलाच आपण काय म्हणतो, घसा. आता ह्याच्यामध्ये बघा की जेव्हा ह्या ठिकाणी अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जेव्हा काही इन्फेक्शन होतं, मोस्टली ह्याच्यामध्ये कॉमन कोल्ड होतं आपल्याला, आणि ह्यालाच आपण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं लोअर रेस्पिरेटरी system. In the lower respiratory system there is a consist of the larynx, trachea, bronchioles and lungs. This is the right side and this is the left side. लॅरिंग्सलाच आपण मराठीत म्हणतो स्वरयंत्र. त्याच्यानंतर येतो ट्रकिया श्वसन नलिका, ब्रोंकाय ज्याला आपण लघु श्वसन नलिका म्हणतो, आणि त्याच्यापेक्षा अजून काही स्मॉल असतात त्याला आपण ब्रॉन्क्युल्स म्हणतो, आणि लंग्सला आपण फुफ्फुस म्हणतो. ह्याच्यामध्ये मग ह्या ठिकाणी राईट लंग येतं, राईट साईडचं हे राईट लंग आहे आणि ह्या लेफ्ट साईडला हे लेफ्ट लंग आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट भाग येतो, आपण डिटेलमध्ये या ठिकाणी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन येणार आहे आता nose. It is the slit like opening called as the external layer or nostril. मगाशीच आपण बघितलेलं याच्यामध्ये a slit like opening called as the external layer or nostril, also having the nasal cavity. This is the nasal cavity and it is again divided into right and left nasal chamber by the mesenteroid cartilage. Mesenteroid cartilage, it is very important for the CET. म्हणजे बघा जेव्हा ह्या ठिकाणी ह्या नझल कॅव्हिटीमध्ये, नोजमध्ये आतमध्ये नझल कॅव्हिटीमध्ये ज्या ठिकाणी हे दोन पार्ट्स डिवाईड होतात, आणि ह्या दोन पार्ट्सला डिवाईड करणारे एकमध्ये कार्टिलेज असतं. कार्टिलेज यालाच आपण सॉफ्ट बोन म्हणतो. या सॉफ्ट बोनलाच ह्या ठिकाणी इथं काय म्हटलेलं आहे, मेसेंथमोइड कार्टिलेज. Then nasal chamber again divided into three region. First one is the vestibule. हा नझल चेंबरचा पहिला भाग आहे वेस्टिब्यूल. इट्स स्किन हॅज हेअर. When air enters in the nose at that time dust trapped on hairs means it helps for the फिल्टरिंग. वेस्टिब्यूलचं काम काय आहे तर फिल्टरिंग. कशामुळे फिल्टरिंग होतं, कारण की ह्याच्यामध्ये ह्याच्या आतल्या ह्या नझल चेंबरच्या ह्या पार्ट्समधल्या आतल्या भागावरती काय असतात तर हेअर्स असतात, आणि ह्या हेअर्समुळे ह्या ठिकाणी काय होतं, कोणताही डस्ट पार्टिकल जर आत जात असेल तर तो तिथे ट्रॅप होतो, म्हणजे तिथं अडकला जातो त्या हेअर्सवरती, आणि त्यामुळं त्या ठिकाणी तिथं ते फिल्टरिंगचं काम करतं आणि ती जी एअर आहे ती इझिली त्याच्या आतमध्ये पास होते. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो रेस्पिरेटरी पार्ट. नझल चेंबरमधला सेकंड पार्ट येतो रेस्पिरेटरी पार्ट. ह्यालाच कंडिशनर असं म्हणतात. तर का कंडिशनर म्हणतात, कारण की रेस्पिरेटरी पार्ट इट इज हायली व्हॅस्क्युलर means there is a rich blood supply. Vascular is the very
common words means there is a high blood supply, and when there is a air enters into the nasal cavity, at that time in the respiratory part there is a air helps for the make warming and moist, and then enters into the pharynx. Then another one is the olfactory or sensory chamber. Olfactory or sensory chamber. In this part it is lined by the olfactory epithelium. ह्याच्यामध्ये काय असतात तर olfactory epithelium असतात. olfactory epithelium म्हणून ह्या ठिकाणी ह्याची काय मदत होते, इट हेल्प्स फॉर द डिटेक्शन ऑफ स्मेल. जो आपल्या नोजचं मेन फंक्शन आहे डिटेक्शन ऑफ स्मेल, आणि हे ह्या पार्टमुळे होतं नजल कॅव्हिटीमध्ये. हा तिसरा भाग, पहिला सुरुवातीचा भाग वेस्टिब्युल येतो, मधला भाग रेस्पिरेटरी पार्ट येतो, आणि शेवटचा तिसरा भाग आहे तो ऑलफॅक्टरी और त्याला सेन्सरी, कारण सेन्स होतं इथं म्हणून त्याला सेन्सरी चेंबर म्हटलेलं आहे. याच्यामध्ये हे ऑलफॅक्टरी इपिथेलियम असतात आणि त्यामुळे ह्यांचं डिटेक्शन ऑफ स्मेल हे त्या ठिकाणी फंक्शन होतं. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो फॅरिंग्स. It is divided into three parts. First one, nasopharynx. Second, oropharynx. And third one, laryngopharynx. Nasopharynx is the upper part when there is a internal layers are opens in the pharynx. This is called as the nasopharynx. Another second one is the oropharynx. It is the common passage of food and air. This is the common passage of food and air. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा एअर इंटरनल लेयर्समध्ये येते तेव्हा त्या ह्या ठिकाणी ओरोफॅरिंग्समध्ये येते आणि मग त्या ठिकाणी ट्रकियामध्ये जाते. तसंच सेम ह्या ठिकाणी जेव्हा फूड माउथमधून जेव्हा ह्या ठिकाणी फॅरिंग्समध्ये येतं तेव्हा त्या ठिकाणी जो भाग आहे ओरोफॅरिंग्स, त्या ओरोफॅरिंग्समध्ये येतं पहिल्यांदा आणि मग त्या ठिकाणी इसोफॅगसकडे जातं. म्हणून या ठिकाणी हा ओरोफॅरिंग जो आहे ह्याला काय म्हटलेलं आहे, दिस इज द कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. आणि तिसरा जो भाग आहे तो लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स इट इज कॅन बी फाउंड बिटवीन द हेड बोन अँड द लॅरिंग्स. खाली त्या ठिकाणी आपलं जे स्वर यंत्र आहे, वरती जे हेड बोन असतं त्या बोनच्या मधला जो भाग असतो त्याला या ठिकाणी लॅरिंगोफॅरिंग्स असं म्हणतात. देन इन द फॅरिंग्स देर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ द set of lymphoid organ called as the tonsils. You know tonsils, and the tonsils helps for the protection from the microorganism. म्हणजे जेव्हा काही एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या घशामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी त्या घशामध्ये त्या ठिकाणी ह्या टॉन्सिल्सवरती तो ट्रॅप होतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून आपल्याला संरक्षण होतं. त्याच्यानंतर तिसरा भाग येतो लॅरिंग्स. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममधला तिसरा भाग येतो लॅरिंग्स. आपण आता मगापासून काय बघितलं, पहिला भाग त्या ठिकाणी नोज बघितला, त्याच्यानंतर फॅरिंग्स बघितला, नोज जो ह्या ठिकाणी हा इथंपर्यंतचा, त्याच्यानंतर हा फॅरिंग्सचा भाग बघितला. आता आपण बघतो लॅरिंग्सचा भाग. ओके, ठीक आहे, ज्याला आपण स्वर यंत्र म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉइस बॉक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉइस बॉक्स.
कारण की ह्याच्यामुळंच आपला जो आवाज आहे तो बाहेर पडतो, म्हणून त्याला व्हॉईस बॉक्स असं म्हणतात. आता हा व्हॉईस बॉक्स कशामुळं ह्याला म्हटलं जातं, तर ह्याच्यामध्ये काय असतात, तर व्होकल कॉर्ड्स असतात. व्होकल कॉर्ड्स असतात अँड दीज व्होकल कॉर्ड्स ऑल्सो हेल्प्स फॉर द प्रोड्युसिंग साऊंड. Then this larynx is hollow, tubular. Then this its wall is made up of cartilage plate. जी लॅरिंग्स आहे ते होलो असतं, होलो थोडंसं आतमध्ये पोकळ असतं, थोडंसं ट्यूबलाईक स्ट्रक्चर दिसतं त्याचं. इट्स वॉल इज ऑल्सो हॅविंग द कार्टिलेज प्लेट, म्हणजे थोडासा सॉफ्ट बोनसारखा तिथं भाग असतो आणि म्हणून त्याला कार्टिलेज प्लेट असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हा व्हॉईस जो आहे तो प्रोड्यूस करण्यासाठी कोणाकोणाची मदत होते, तर याच्यामध्ये हा व्हॉईस इज प्रोड्युस्ड बाय द एअर बिटवीन द व्होकल कॉर्ड्स अँड मॉड्युलेशन. काय म्हटलेलं आहे इथं, मॉड्युलेशन क्रिएटेड बाय टंग, टीथ, लिप्स अँड नझल कॅव्हिटी. म्हणजे हे व्हॉईस प्रोड्यूस जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये ह्या आपल्या व्होकल कॉर्ड्स बरोबरच आणखी ह्याच्यामध्ये ह्या टंग, टीथ, लिप आणि ह्या नझल कॅव्हिटीची मदत होते. म्हणजे टंग, टीथ आणि लिप ह्यांची हालचाल होते बघा, आणि तेव्हाच त्या ठिकाणी आपल्या तोंडामधून हा जो व्हॉईस आहे तो बाहेर येत असतो. मॉड्युलेशन म्हणजे एक प्रकारचं ह्याला सिग्नल म्हणतात. जेव्हा या ठिकाणी आपण FM लावतो तेव्हा आपल्याला 91.1 लावायचं असतं, 94.3 लावायचं असतं. म्हणजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो सिग्नल येतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा व्हॉईस मिळतो. तसंच आहे की ह्या मॉड्युलेशनचा अर्थ दे मे बी टंग, टीथ, लिप्स, दीज आर ऑल्सो हेल्प्स फॉर द प्रोड्युसिंग साऊंड. देन लॅरिंग्स ओपन्स इन टू द लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंग्स कुठं ओपन होतं, लॅरिंगोफॅरिंग्समध्ये ओपन होतं. larynx opens into the laryngopharynx. जो त्या ठिकाणी इंटरनल लेअरचं ओपनिंग आहे त्याला आपण लॅरिंगोफॅरिंग्स म्हटलेलं आहे. म्हणजे हा लॅरिंग्स त्या ठिकाणी तो ओपन होतो, त्या ओपनिंगला आपण इथं ग्लॉटिस म्हणतो. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द CET. कळालं का बघा, जो लॅरिंग्समध्ये आपण जो पार्ट बघतो म्हणजे ह्याच्यामध्ये जे इंटरनल लेअर्स जिथं ओपन होतात त्या ओपनिंगला म्हणजे फॅरिंग्समध्ये त्या ओपनिंगला आपण लॅरिंगोफॅरिंग्स म्हणतो आणि तिथंच त्याला मेन त्याचा जो भाग असतो ओपनिंगचा त्याला आपण त्या ठिकाणी ग्लॉटिस म्हणतो. त्या ठिकाणी हा जो ग्लॉटिस आहे तो ग्लॉटिस परत कुठं ओपन होतो, द ग्लॉटिस इज द ओपनिंग ऑफ ट्रकिया. हा ग्लॉटिस कोणाचा ओपनिंग आहे, ट्रकियाचा. इट इज द ओपनिंग ऑफ ट्रकिया अँड अगेन इट इज, म्हणजे ह्या ठिकाणी बघा हे लॅरिंगोफॅरिंग्स आहे इथं, ह्या लॅरिंगोफॅरिंग्सच्या खाली इथं आपले हे ट्रकिया असतं. ह्या ओपनिंगला, ह्या लॅरिंगोफॅरिंग्सच्या इथं ओपनिंगला आपण काय म्हटलं, ग्लॉटिस. म्हणजेच हे ग्लॉटिस कशाचं ओपनिंग आहे, तर हे ट्रकियाचं ओपनिंग आहे. आता ह्या ट्रकियाच्या ओपनिंगला आपण इथं काय म्हटले, ग्लॉटिस. ह्या ग्लॉटिसच्या वरती एक फ्लॅप असतो. इट इज गार्डेड बाय अ फ्लॅप. इट इज कॉल्ड एज द फ्लॅप. म्हणजे एक पापुद्रा असतो असा पातळ. ह्याला आपण इपिग्लॉटिस म्हणतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. And this epiglottis it helps for the prevent entry of food into the trachea. इपिग्लॉटिसमुळं काय होतं की याच्यामध्ये फूड एंटर होत नाही. म्हणजेच काय, जेव्हा आपण ह्या ठिकाणी जेवत असतो तेव्हा ह्या ठिकाणी हा जो फ्लॅप आहे हा फ्लॅप इथं बंद असतो. आणि जेव्हा ह्या ठिकाणी आपल्याला एखाद वेळेस जेव्हा आपण जेवताना एखाद वेळेस
आपण भरभर जेवायला लागलो तर एखादा छोटासा कण जरी ह्या ठिकाणी ह्या ग्लॉटिसमध्ये अडकला तर आपल्याला काय होतं, ठसका लागतो. म्हणजेच काय करतं की हे जे ह्या ठिकाणी ट्रकिया आहे ते आपल्या जे काही फॉरेन मटेरियल असणार आहे ते मग ते फॉरेन मटेरियलला बाहेर टाकण्यासाठी आपल्याला तो एक प्रकारचा ठसका लागतो. म्हणजेच ह्या ठिकाणी कोणतंही फूड मटेरियल ह्या आपल्या ट्रकियामध्ये जात नाही. आपण मगाशी बघितलं की दिस इज द कॉमन पॅसेज. लॅरिंगोफॅरिंग्स इज द देर इज हॅविंग द common passage of air and food, and so there is a epiglottis helps for to prevent the entry of the food into the trachea. The food is enters into the esophagus. आता नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत ट्रकिया. दिस इज द ट्रकिया. ट्रकिया इज ऑल्सो कॉल्ड एज द विंड पाईप, कारण की ह्याच्यामधून हवा जात असते, एअर पास होत असते, एक्सचेंज ऑफ एअर होत असतं, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, विंड पाईप. इट इज लॉंग ट्यूब. इट इज अबाउट 10 to 12 centimeter in length. इट पास थ्रू द नेक इन फ्रंट ऑफ द इसोफॅगस. म्हणजे काय, इन फ्रंट म्हणजे इसोफॅगसच्या पुढं. आपण ज्यावेळेस ह्या ठिकाणी बघा घशाला हात लावतो तेव्हा आपल्याला इथं ह्या ठिकाणी थोडेसे रिंग लाईक स्ट्रक्चर लागतं. म्हणजे ह्या ठिकाणी समोर काय आहे, आपलं ट्रकिया आहे आणि ट्रकियाच्या पाठीमागं काय आहे, इसोफॅगस. म्हणून आपल्याला इथं काय लिहायचं आहे की देर इज ए प्रेझेंट in front of the esophagus. Trachea present in front of the esophagus and it extend middle of the thoracic cavity. इथं आपली थोरॅसिक कॅव्हिटी असते, जिथं आपलं हे ट्रकिया पास होत असतं, ह्याला आपण थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो. दिस इज द थोरॅसिक कॅव्हिटी. देन अगेन ॲबडॉमिनल कॅव्हिटी, ह्याच्या खाली ॲबडॉमिनल कॅव्हिटी असते आणि म्हणून या ठिकाणी ट्रकिया कुठून पास होत असते, तर ह्या थोरॅसिक कॅव्हिटीमधून पास होत असतं. Then it is supported by the C-shaped 16 to 20 rings of cartilage. मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं एक प्रकारे रिंग लाईक स्ट्रक्चर लागतं आपल्या घशाजवळ. तर म्हणजेच ते त्या ठिकाणी ह्या सी शेप्ड हे रिंग लाईक स्ट्रक्चर जवळजवळ हे 16 ते 20 असतात. ट्रकियामध्ये किती असतात, असे 16 ते 20 असतात कार्टिलेज. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या सॉफ्ट बोननी हे बनलेलं असतं. इट इज लाइंड इंटरनली विथ सिलिएटेड. ट्रकियाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी तुम्ही टिश्यूमध्ये बघितलेलं आहे, कुठल्या इपिथेलियम असतात, सिलिएटेड इपिथेलियम. कशासाठी असतात हे सिलिएटेड इपिथेलियम कशासाठी असतात, दीज आर हेल्प्स फॉर द मुवमेंट ऑफ द एअर. Then there is also presence of the mucus gland. What is the function of mucus gland? There is a secretion of the mucus. मुकसलाच आपण श्लेष्मा म्हणतो. म्हणजे हा एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जेव्हा ह्या एअर पास होत असते त्यावेळेस जेव्हा ह्या म्युकस लाईनमध्ये म्युकस सिक्रेट होतं तेव्हा त्या एअरमधले काही अनवॉन्टेड पार्टिकल्स असतील, ते अनवॉन्टेड पार्टिकल इथं काय होतात, ट्रॅप होतात आणि त्यामुळे ते सहजासहजी आपल्या लंग्सपर्यंत पोचत नाही आहे. अँड सो दीज आर हेल्प्स फॉर द प्रिव्हेंट एंट्री आउट इन द लंग्स. द अनवॉन्टेड पार्टिकल्स do not enter in the lung, into the lung. Okay. त्याच्यानंतरचा भाग बघणार आहोत आता आपण ब्रोंकाय इज द this one is the bronchi. The trachea is divided into the right bronchi and the left bronchi. This is the primary bronchi. Again it is divided and redivided, and this is called as the secondary bronchi, tertiary bronchi. It is also supported internally by the C-shaped incomplete rings of the cartilage. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम जसं ट्रकियामध्ये हे जे रिंग्स आहेत तसंच ह्या ब्रोंकायमध्ये सुद्धा इनकम्प्लीट रिंग्स असतात. कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट बोनच्या ह्या रिंग्स असतात. आणि त्याचबरोबर प्रायमरी ब्रोंकाय
divided into secondary bronchi and the tertiary bronchi, and then leads into the terminal bronchi ending into the alveoli. जेव्हा ह्या ठिकाणी हे शेवटची ब्रोंकाय असते, ह्या शेवटच्या ब्रोंकायच्या खाली ह्या ठिकाणी हे असं स्ट्रक्चर असतं, ह्यालाच आपण अल्व्हिओलस असं म्हणतो. अल्व्हिओलसमध्ये ज्या ठिकाणी एक्सचेंज देर इज द प्रेझेन्स ऑफ द ब्लड कॅपिलरीज अँड दिस ब्लड कॅपिलरीज एक्सचेंज ऑफ द O2 अँड CO2. ओके. Then next part is the lung. This is the lung, the main respiratory organ of the human being. It is the spongy, elastic, म्हणजे हे थोडंसं ह्या ठिकाणी कसं असतं, स्पॉन्जी मऊ असतं आणि इलॅस्टिक, कारण ह्याच्यामध्ये ह्याचं आकुंचन आणि प्रसरण, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. कशासाठी? इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनसाठी. आणि म्हणून हे कसं आहे, इलॅस्टिक असल्यामुळं ह्या ठिकाणी आपल्याला हे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनलाही मदत होत असते. हे कुठल्या भागामध्ये प्रेझेंट्स असतात लंग? कुठल्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट्स असतात? तर थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये हे लंग्स प्रेझेंट असतात. ईच लंग्स इज एनक्लोज्ड अँड प्रोटेक्टेड बाय द डबल प्लुरल मेम्ब्रेन. आता ह्याच्या भोवती हे जे वरती आवरण असतं, ह्या आवरणाला आपण काय म्हणतो? प्लुरल मेम्ब्रेन. आता हे जे प्लुरल मेम्ब्रेन असतात हे दोन असतात. हे आउटर प्लुरल मेम्ब्रेन जे असतं ह्या ठिकाणी ह्यालाच आपण परायटल लेयर म्हणतो आणि इनर प्लुरल मेम्ब्रेनला आपण व्हिसरल लेयर म्हणतो. हे आउटर परायटल लेयर आणि इनर व्हिसरल लेयर ह्या दोन्हींच्या मध्ये ही एक कॅव्हिटी बनते, एक गॅप बनतो. ह्यालाच प्लुरल कॅव्हिटी म्हणतात. ह्याला काय म्हणतात? प्लुरल कॅव्हिटी. ह्या प्लुरल कॅव्हिटीमध्ये प्लुरल फ्लुइड असतं. प्लुरल फ्लुइड सगळीकडं कोणता शब्द आहे बघा? प्लुरल. म्हणजे ह्या ठिकाणी मेम्ब्रेनला परायटल लेयर म्हटलेलं आहे, व्हिसरल लेयर म्हटलेलं आहे. त्यांच्या दोन्हीच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला प्लुरल कॅव्हिटी म्हटलेलं आहे. आणि त्या प्लुरल कॅव्हिटीच्या मध्ये काय असतं तर हे प्लुरल फ्लुइड असतं. जसं आपल्या मेंदूमध्ये पण आतमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. कशासाठी? फॉर द शॉक ॲब्सॉर्बर. तसंच सेम या ठिकाणी आपले जे व्हिसरल ऑर्गन्स असतात जेवढे त्यांच्यामध्ये हे असं एक फ्लुइड असतं. जसं फॉर एक्झाम्पल हार्ट असेल, किडनी असेल, ह्या ठिकाणी हे असं फ्लुइड असतं जे त्या ठिकाणी शॉक ॲब्सॉर्बरचं काम करत असतं. म्हणजे कोणताही आघात झाला तर तो आतपर्यंत आपल्या त्या नाजूक ऑर्गनला लागू नये किंवा आतपर्यंत त्याची काही इजा पोहोचू नये त्याच्यासाठी हे फ्लुइड काय करत असतं? प्रोटेक्शन करत असतं. तिथं शॉक ॲब्सॉर्बरचं काम करत असतं. तसंच सेम ह्या लंगच्या भोवती काय आहे तर हे लेयर्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे प्लुरल फ्लुइड आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे जे प्लुरल फ्लुइड आहे ते कोण सिक्रेट करत असतं तर हे मेम्ब्रेनच सिक्रेट करत असतात. देन इन धिस लंग देर इज ए राईट लंग. हे कोणतं आहे? राईट लंग आहे. आणि हे साईडचं आहे त्या लेफ्ट लंग आहे. राईट लंग इट इज मेड अप ऑफ द or it is divided into 3 lobes and left lung is divided into 2 lobes. Right lung is larger and left lung is smaller because of in this right lung there is a presence of 3 lobes and in the left lung there is a presence of 2 lobes. Each lobe of the lung has a terminal bronchioles ending in the bunch of air sacs. आपल्याला माहिती आहे की ह्या प्रत्येक लोब्समध्ये म्हणजे लंग्सच्या ह्या लोब्समध्ये ब्रॉन्किओल्सच्या एंडला एक प्रकारचं ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर असतं. एअर सॅक्स म्हटलं जातं त्याला. म्हणजेच त्याला आपण काय म्हणायचं आहे? अल्व्हिओलस. इन धिस अ सिंगल ईच एअर सॅक्स देर इज ए हॅविंग द 10 to 12 alveoli. Each sac there is a having the 10 to 12 alveoli. नेक्स्ट पार्ट आता आपण बघणार आहोत अल्व्हिओलाई. दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द इन द लंग्स. अल्व्हिओलाई इज द थिन वॉल्ड लोब्युलेटेड स्ट्रक्चर. इट इज लाईक अ बंच ऑफ ग्रेप्स. कसं दिसतं ते? द्राक्षासारखं दिसतं. द्राक्षाचा जसा घड असतो तसं त्याचं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला बंच ऑफ ग्रेप्स म्हटलं जातं.
आणि अल्व्हेओलावरती काय असतात, अल्व्हेओला इज मेड अप ऑफ द ब्लड कॅपिलरीज, नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज. देर इज ए पल्मोनरी आर्टरी अँड पल्मोनरी व्हेन्स. इट इज हायली इलॅस्टिक अँड इट इज मेड अप ऑफ द सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. त्याचबरोबर ह्या ठिकाणी 700 मिलियन अल्व्हेओलाय, 700 मिलियन अल्व्हेओलाय इन द लंग्स. किती अल्व्हेओलाय असतात, 700 मिलियन. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर CAT. इथं आपण काय बघितलं होतं मगाशी, इन each air sacs there is a having 10 to 12 alveoli and in lungs there is a presence of the 700 million alveoli, and these are helps for the exchange of the gases. Then last part is the diaphragm. Last one part is the diaphragm. डायफ्रॅगम इज द मस्क्युलर सेप्टम. जसं आपल्याला डायग्रॅममध्ये दिसतं बघा, हे डायफ्रॅगम आहे. एकदम शेवटचा जो भाग असतो ह्याला आपण डायफ्रॅगम म्हणतो. हे कसं आहे तर मस्क्युलर सेप्टम मसल्सनी बनलेलं आहे. अँड दीज आर सेपरेटेड थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी. डायफ्रॅगममुळं काय होतं की आपल्या मॅमल्समध्ये डायफ्रॅगम प्रेझेंट असतो आणि ह्या डायफ्रॅगमच्या वरचा जो भाग आहे त्याला आपण थोरॅस म्हणतो आणि डायफ्रॅगमच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण ॲबडॉमिन म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी डायफ्रॅगम काय काम करतो तर थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीला डिवाईड करतो, सेपरेट करतो.